नमस्कार. आजच्या ह्या विशेष अशा पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं इथे स्वागत करतो. आज इथे या पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय बंड्याशेठ साळवी, आमच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे आहेत, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर साहेब, सचिन म्हाळकर साहेब, ओंकार फडके साहेब, तसेच आमचे उपस्थित सर्व शिवसेनेचे नगरसेवक दादा ढेकणे साहेबसुद्धा, माझं लक्षच नाही दादाकडे, दादा ढेकणे साहेब उपस्थित आहेत. मी सर्वांचं इथे स्वागत करतो. नीटच्या परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झाला त्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध आंदोलनं सुरू आहेत आणि त्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी उमटत आहेत. आज तसाच एक मोर्चा जो आहे तर तो रत्नागिरीत निघाला होता. तो मोर्चा जो आहे तर तो नीटच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निघाला होता की मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्या विरोधात निघाला, हा असा आम्हाला आत्ता पडलेला संभ्रम आहे. आम्ही शिवसेना भाजप कधीच ह्या लाठीमाराचं समर्थन, कधीच लाठीचार्जचं समर्थन कधीच केलेलं नाही. पण ह्या मोर्चाकडे बघितलं असता, आज रत्नागिरीत जो मोर्चा निघाला त्याच्याकडे बघितलं असता, हा मोर्चा जो आहे हा संभ्रम निर्माण करणारा होता, हे महत्त्वाचं आहे. तिकडे जंतर मंतरला जेव्हा दिपकेंनी जेव्हा हे आंदोलन सुरू केलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ जे भाजप शिवसेनेच्या विरोधातले सर्व पक्षीय नेते जे आहेत त्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील, मनीष सिसोदिया असतील, अरविंद केजरीवाल असतील, त्याच्यानंतर शबाना आझमी असतील, अशा अनेक मंडळींनी तिथे त्यांना समर्थन केलं होतं. पण ऑलरेडी ह्यांचे सर्व पक्ष जे आहेत तर ते ऑलरेडी संपलेले आहेत आणि हे पक्ष संपलेले असताना त्यांनी तिकडे ते दिपकेंच्या बाजूने किंवा ते वांगचूक जे आहेत तर त्यांच्या बाजूने त्यांनी तिकडे समर्थन केलं होतं. आणि आज हा जर मोर्चा, रत्नागिरीत जो असलेला मोर्चा जर बघितला तर ह्या मोर्चाचं लीड करणारे कोण होते तर त्याच्यामध्ये हुस्न बानू खलिफे होत्या, अभिजित हेगशेटे होते, बशीर मुर्तुजा होते, मोहसिन खान होते, की ज्याच्यात अनेक आमचे मुस्लिम बांधव भगिनीसुद्धा सहभागी झालेल्या होत्या, की ज्यांनी उदय सामंत साहेबांच्या विरोधात, इंडियाच्या विरोधात जे काही काम केलं होतं, असे अनेक लोक त्याच्यात होते. सर्वात ह्याच्यात वाईट गोष्ट एवढीच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी जबरदस्तीने त्यांच्या विद्यार्थ्यांना इथे आणल्याचं आमच्या निदर्शनास आणलं आणि ही सर्वात वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही जमलेले सर्व जे आता भाजपा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय SP साहेब यांच्याकडे ह्याची सखोल चौकशी करावी, या निमित्ताने आम्ही पत्रसुद्धा आम्ही देणार आहोत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा संस्थांवर ज्यांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना आणून ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला सांगितलं, अशा संस्थांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असं आम्ही पालकमंत्र्यांच्या वतीने फोर्सफुली आम्ही ह्या सगळ्या माननीय अधिकाऱ्यांकडे सांगणार आहोत आणि त्या संस्थांवर कारवाई झाली पाहिजे अशा आग्रहाची विनंती करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की माननीय उदयजी सामंत साहेबांच्या विरोधात ही जी सगळी मंडळी जी लीड करत होती तर माननीय सामंत साहेबांच्या विरोधात सुद्धा यांनी आपापल्या काय म्हणतात निवडणुका लढवल्या होत्या, ज्यामध्ये अभिजित हेगशेटेंनी निवडणूक लढवली होती, त्यांना काहीतरी 1500 मतं मिळाली होती, बशीर मुर्तुजा होते, त्याच्यानंतर राजू जोशी म्हणून कोणतरी होते, ही सगळी जी, आणि त्याच्यात तो प्रथमेश गावणकर हा सुद्धा की जो अनेक वेळा साहेबांकडे मदतीसाठी आलेला होता, साहेबांनी त्याला सर्वतोपरी मदत केलेली होती, त्याच्यानंतर काही विकासाची कामंसुद्धा दिली, अशा असतानासुद्धा जो विरोधात होता, अशी अनेक मंडळी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा मोर्चा जो आहे, ह्या मोर्चाचं जे आहे तर ते समर्थन जे आहे तर ते त्या जंतर मंतरला झालेल्या लाठीचार्जमध्ये आम्ही शिवसेना भाजपचे मंडळी कोणत्याही प्रकारचं समर्थन करत नाही. नीटचे विद्यार्थी जे मृत झालेले आहेत त्यांच्याकरता किंवा ज्यांच्यावर अन्याय झालेल्या अशा विद्यार्थ्यांकरता ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी माननीय मोदी साहेबांनी, माननीय शहासाहेबांनी त्वरित फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची कारवाईसुद्धा झालेली आहे. इव्हन दो असं सुद्धा झालेलं आहे की ज्या मृत झालेले नीटचे जे विद्यार्थी आहेत
तर त्यांना काही कशाप्रकारे वेगळ्या प्रकारे मदत करता येईल असा सुद्धा विचार विनिमयावरती केंद्रात सुरू आहे आणि त्याप्रमाणे कारवाईसुद्धा देखील सुरू आहे. असं असताना हा जो काही दुर्दैवी मोर्चा जो काय आजचा निघाला त्याच्याबद्दल हा मोर्चा नीटच्या विद्यार्थ्यांकरता होता का मोदी साहेब आणि शहासाहेबांच्या विरोधातला होता, त्यानिमित्त ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मुलांचा वापर केला गेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का?